आता मेटाबॉलिझममध्ये काय होतं, आपल्याला माहिती की कुठलंही ड्रग आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जात नाही. त्याचं काम झालं की ते किडनीच्या थ्रू एक्सक्रीट केलं जातं, युरिनच्या थ्रू. आणि कोणते ड्रग्स एक्सक्रीट होतात, जे ड्रग्स पोलर आहेत म्हणजे जे वॉटर सोल्युबल आहेत तेच ड्रग आपल्या बॉडीमधून एक्सक्रीट केले जातात. जे ड्रग नॉन पोलर आहेत म्हणजे जे सोल्युबल नाहीत ते बॉडीमधून एक्सक्रीट होत नाही. तर त्याच्यासाठीच मेटाबॉलिझम ही प्रोसेस होते. म्हणजे मेटाबॉलिझम प्रोसेसच्या थ्रू लिव्हरमध्ये जे नॉन पोलर म्हणजे जे नॉन वॉटर सोल्युबल ड्रग्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन होतं वॉटर सोल्युबल म्हणजेच पोलर ड्रग्समध्ये आणि मग ते नंतर युरिनच्या थ्रू एक्सक्रीट केले जातात. सो दिस इज मेटाबॉलिझम की जे लिव्हरमध्ये होते. आणि मग त्याच्यानंतर लास्ट आहे एक्सक्रीशन की जे किडनीच्या थ्रू होते आणि युरिनच्या थ्रू ते ड्रग्स बॉडीच्या बाहेर काढले जाते. आणि डिफरंट ड्रग्स हॅव डिफरंट रिसेप्टर इन द बॉडी, देअरफॉर दे ॲक्ट ओनली ऑन दॅट एरिया. आपल्याला माहिती की प्रत्येक ड्रगसाठी प्रत्येक म्हणजे वेगवेगळे रिसेप्टर आहे. सपोज आपल्याला मायग्रेनमध्ये ड्रग द्यायचं असणार, तर त्या ड्रगचे रिसेप्टर हे फक्त ब्रेन पॅरेन्कायमामध्येच प्रेझेंट असतात, म्हणून ते फक्त ब्रेनवरच ॲक्ट करतं.